उत्तुंग यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांच्या सन्मानाप्रित्यर्थ आयोजित या कार्यक्रमाला उपस्थित आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक राजेंद्र तात्या फाळके, बाप्पाजी धांडे पाटील, तात्याजी ढेरे, सुभाषजी तनपुरे, सागरजी नबडे, बाळासाहेबजी साळुंखे, मांडगे सर, अमितजी तोरडमल, उद्धवराव तनपुरे, ज्यांचा आज वाढदिवस आहे असे प्रकाशजी धांडे, सोनाली आणि या महाविद्यालयाच्या प्रगतीमध्ये ज्यांचा खूप मोठा वाटा आहे असे आमचे मित्र प्राचार्य संजयजी नगरकर साहेब. खरं म्हणजे हे सभागृह पाहिल्यानंतर मन भरून आलं. इथं येण्याचं पहिलं कारण हे आहे की मी सुद्धा रयत शिक्षण संस्थेचा विद्यार्थी आहे आणि आम्ही हायस्कूलमध्ये असताना उन्हात बसायचो, वेशीत बसायचो. आता तुम्ही एसीत आहात, वेशीतून एसीत येणं ही रयत शिक्षण संस्थेची झालेली खूप मोठी प्रगती आहे. त्याबद्दल आपलं सर्वांचं, आपण ज्यांना देवस्थानी मानतो असे कर्मवीर, त्यांचं स्मरण सुरुवातीला मी करतो. तात्या है तो सब मुमकिन है असं म्हणण्याची वेळ कर्जतमध्ये आहे. इतकं सुंदर महाविद्यालय त्यांच्या प्रयत्नातून या ठिकाणी उभं आहे. तुमच्या समोर काय बोलावं हा प्रश्न मिटलेला आहे, कारण तात्या जे बोलले त्यातल्या कुठल्या भागाला तुम्ही चांगला प्रतिसाद दिला, त्यामुळे लिटमस पेपर सारखा अंदाज मला आलेला आहे. आणि इतकं मी खरं म्हणजे खूप स्तंभित होतो की इतके सगळे तरुण मुलं असे देवासारखे कसे बसलेले आहेत. परंतु तात्या बोलल्यानंतर समजलं की आपल्यात अजून ते तारुण्य आहे आणि सभागृह वगैरे छान आहे, त्यामुळं तो एक माहोल चांगला आहे. त्यांनी सांगितलं हा सप्ताह आहे, आज ते कार्याचं कीर्तन आहे. कार्याच्या कीर्तनाला ती हंडी फोडतात, त्यामुळे कुणाचं काय फुटेल याचाही, परंतु त्यासाठी सर्वांना शुभेच्छा. मी प्राचार्य साहेबांना विचारलं की सगळे सिनियर कॉलेजचे मुलं असून ड्रेस सर्वांचे सारखे दिसत आहेत. त्यांनी सांगितलं फॅकल्टी वाईज ड्रेस आमच्याकडे आहे. कुठं सिनियर कॉलेजला असं दिसत नाही. मी अनेक ठिकाणी फिरतो आणि मुलांच्या कपड्यांच्या बाबतीतही फार बोललं जातं. आम्ही शाळेमध्ये असताना कुठं विजार फाटली, शर्ट फाटला तर आई सांगायची तसं जाऊ नको, कारण गुरुजी असतील, मुलं असतील, गाव असेल, मग ती बारीक सुईनं रफू करायची. बहिणीचं कुठं स्कर्ट फाटलेलं असेल तिथं रफू करायची, कारण ते सांगायचे कपडे फाटलेले असले की गावामध्ये प्रतिष्ठा जाते. म्हणजे पूर्वीच्या काळी कपडे फाटल्यावर प्रतिष्ठा जायची. आता तुमचं नाही, पण आजूबाजूला जर पाहिलं तर चांगली पॅन्ट 1000ला आहे, फाटलेली 2000ला आहे. ती फाडून शिवतात की शिवून फाडतात, एक संशोधनाचा भाग आहे. परंतु मी पुण्यामध्ये एका कॉलेजमध्ये गॅदरिंगला गेलो, तिथं समोरून तरुण तरुणींचं टोळकं येताना दिसलं. ते बॉम्बस्फोटात उद्ध्वस्त झाल्यासारखे दिसलं. कुणाचं इथं फाडलंय, कुणाच्या पॅन्टीत गोळ्या शिरल्या. आणि आई सुद्धा सांगते ती सगळ्यात जास्त पॅन्ट फाटलेला नाही का, तो माझा मुलगा आहे. म्हणजे आता प्रतिष्ठेचे कुठले लक्षणं घेऊन आम्ही जगतोय हा फार मोठा प्रश्न आहे. कुठेतरी सिनेमात पाहायचं, टीव्हीमध्ये पाहायचं, त्यांना निर्माते कपडे देतात, आपल्याला विकत घ्यावे लागतात, त्यात आपण फाटके कपडे विकत घेतो. तर कुठेतरी आपल्या संस्कृतीला छेद देणारी ही गोष्ट जर असेल आणि आपल्याला जर ती चांगली दिसत नसेल तर आपण ती वापरू नये. म्हणून ही खूप आनंदाची गोष्ट आहे की आपल्या सगळ्या फॅकल्टी वाईज सर्व मुलांना वेगवेगळे ड्रेस कोड आहेत. शरीर हे जगातलं सगळ्यात मोठं रहस्य आहे आणि ते प्रत्येकाला मिळालेलं आहे. कोट्यवधीची किंमत आपल्या शरीराची आहे. आपण शरीर असं ठेवावं की लोकांनी त्याचं दर्शन घ्यावं, म्हणून त्याचं प्रदर्शन करू नये. म्हणून आपण आपल्या शरीराचं प्रदर्शन करणं ही अत्यंत वाईट गोष्ट आहे. ते आपल्या महाविद्यालयात घडत नाही, म्हणून मी आनंद व्यक्त करतो. मी वृत्तपत्रात वाचत असतो आपल्या महाविद्यालयाची प्रगती.
प्रजासत्ताक दिनाला आपल्या विद्यार्थ्यांची झालेली निवड, आता ही विद्यार्थिनी DYSP व्हावी, अजून कोणी व्हावी असं आपण शुभेच्छा दिल्या. झाल्यानंतर तू पहिली पोस्टिंग नगर जिल्ह्यातच घे, कारण इथल्या सगळ्यांचा इतिहास तुला माहित आहे, कोण कसा आहे, कोण कशी आहे, त्यामुळे तुला सोपं जाईल ते काम करायला. परंतु खूप अभ्यास करणारे म्हणतील हे असं कसं, मैदानावर खेळून ही DYSP झाली ना, आम्ही तर नापासच होतो. मग आमचं त्या पुस्तकावर आणि मार्कावर खूप विश्वास आहे. म्हणजे मार्क्सवाद गेला आता रशियाला, पण आमचा मार्क्सवाद संपायला तयार नाही. त्यात पालकांची प्रचंड अपेक्षा आहे, जे मी झालो नाही ते माझा मुलगा झाला पाहिजे. मग 55% 60% पडले तरी कोट्याला नेऊन घालायचं. मागच्या वर्षी 28 मुलांनी आत्महत्या केली. जानेवारीपासून 4 मुलांनी या वर्षात आत्महत्या केली. परवा एका मुलीनं सुसाईड करताना लिहिलं की मम्मी आणि पप्पा, मी तुमची अपेक्षा पूर्ण करू शकत नाही. आपल्यात जर क्षमता नसेल तर आपण पप्पांना मम्मीला सांगावं की मी तिथं जाऊ शकत नाही, माझ्यात ती क्षमता नाही. पण आता वडिलांना सुद्धा इतकं तात्या मार्काचं पडलंय. म्हणजे आता 12वीचा निकाल लागला, मला समजलंय आमचा एक मित्र खूप रडतोय, मुलाला कमी मार्क्स पडले म्हणून आम्ही त्याला भेटायला गेलो. तो रडत होता, त्याची पत्नी रडत होती, आणि आता आई वडील दोघेही रडतायत म्हणून मुलालाही वाटलं थोडंसं रडलं पाहिजे, म्हणून तोही खाली मान घालून खोटं खोटं रडत होता. मी त्याच्या कानात एक वाक्य बोललो, त्यानं रडणं थांबवलं. चहा झाला. मी म्हटलं पुन्हा रडशील का? तो म्हटलं अजिबात नाही. आम्ही निघून आलो. मी त्याच्या कानात एकच वाक्य बोललो की बाबा, कधी कधी आनुवंशिकतेचा सुद्धा परिणाम असतो. वडिलांच्या डोक्यात काही नसेल तर मुलांच्या डोक्यात कुठून येणार, हा फार मोठा प्रश्न आहे. परंतु तुमच्या या वयाला आता अनेक गोष्टी तुमच्यावर आक्रमण करतायत. खूप प्रलोभनं सध्याच्या तरुण तरुणींना आहे, जे तुम्हाला कॉलेजमध्ये असताना नव्हते. तुम्ही जे प्रांजळपणे सांगितलं ते आता सांगण्याची हिंमत कोणात नाही, की ते काल्पनिक असो सत्य असो, पण ते सांगण्याची हिंमत नाही की माझं असं असं झालंय. सध्या सकाळी प्रपोज आहे, दुपारी पॅचअप आहे आणि संध्याकाळी ब्रेकअप आहे. एका दिवसात सगळा सिनेमा संपतो. तो मोबाईलमध्ये घडतो, तो बाहेर कोणाला माहितही होत नाही. याची ज्यावेळेस गाडी वाढते त्यावेळेस समजतं काहीतरी झालेलं आहे. मग अशा सगळ्या आतल्या गमती आता सुरू झाल्या आहेत. परंतु त्या काळात पुस्तक एवढाच एकमेव उपाय होता वाचण्याचा, आणि ही सगळी जुनी पिढी पुस्तकं वाचून सकत झालेली आहे. पुस्तकं का वाचा तुम्हाला गंमत सांगतो. एका कॉलेजमध्ये ग्रंथपाल होत्या, तुमच्याकडे आहेत ना ग्रंथपाल, म्हणजे इथला काही संबंध नाही बघा, मी फक्त सांगतोय. आणि त्या ग्रंथपाल खूप सुंदर होत्या, आणि रोज एक विद्यार्थी तिथं पुस्तक वाचायला जायचं. त्याला पुस्तकाचं काय नव्हतं, सुंदर होत्या म्हणून तो जायचं, आणि तेही रोज त्याला पुस्तक बदलून द्यायचं. त्याला वाटलं आपण प्रेम व्यक्त केलं पाहिजे, पण त्यावेळेस मोबाईल नव्हते, सोय नव्हती आमच्या पिढीला अशी काही तुमच्यासाठी. मग त्याने एक चिठ्ठी लिहिली, पण धाडच झालं नाही. चिठ्ठी घरात ड्रॉवरमध्ये ठेवली. 2 वर्ष असेच चाललं. शेवटी फ्रस्ट्रेशन मध्ये आला आणि त्यानं आत्महत्या केली. सगळे प्राध्यापक घरी भेटायला गेले. इतका चांगला वाचणारा मुलगा त्यानं आत्महत्या केली. पण त्या मुलाच्या भावानं सांगितलं आत्महत्येचं कारण वेगळं आहे, की चिठ्ठी मला सापडली, त्याला प्रेम व्यक्त करता आलं नाही म्हणून त्यानं आत्महत्या केली. हा एक भाग झाला. त्या ग्रंथपाल तो मुलगा गेल्यापासून रोज रडत होत्या. म्हणून त्या प्राचार्यांनी त्याला विचारलं की ठीक आहे, एक चांगला वाचक मुलगा एक गेला, पण तुम्ही का रडताय? तर त्या म्हटल्या मी रोज त्याला पुस्तकात घालून चिठ्ठी द्यायची. त्यानं एकही दिवस पुस्तक उघडलं नाही. निदान तुम्ही त्याच्यासाठी तरी उघडा, हातात आलेलं पुस्तक तरी उघडा. पण आम्हाला तेही करायचं नाही, म्हणून वाचलं पाहिजे. जुन्या काळी जो सकसपणा होता, आता मोबाईल आहे, ठीक आहे. मोबाईल इतकं सुंदर साधन तुमच्या हातात आलेलं आहे, जग तुमच्या हातात आलंय, त्याचा किती फायदा घ्यायचा हे आपण ठरवलं पाहिजे. मोबाईल वाईट नाही, पण आपल्याकडे सवय आहे, आपल्या समाजाला एक सवय आहे, एखादी गोष्ट इतकी अति करायची की ती वाईटाकडे जाते. म्हणून मोबाईल प्रचंड वापरायचा. पूर्वीचं घर तुम्ही अभ्यासात, सकाळी जर आई वडील मुलगा मुलगी त्या घरात असले, वडील उठल्याबरोबर स्नान करायचे, देवपूजेला बसायचे, भगवद्गीता वाचायचे, ज्ञानेश्वरी वाचायचे, शिवचरित्र वाचायचे. आई तुळशीवृंदा वनासमोर उभी राहायची, तुळशीला पाणी घालायची, एखादं भक्तिगीत म्हणायचे, एखादं लोकगीत म्हणायचे. आमच्या घरातली तरुणताई उठायची, अंगण झाडायची, अंगण सारवायची, आणि घरातला तरुण मुलगा व्यायाम करायचा. हे पूर्वीचं घर होतं. आता चौघे उठल्याबरोबर काय करणार? आणि मोबाईल, जगाची काळजी. मग गावातला रात्री कोणतरी गेलेला असतो, त्याचा फोटो आलेला असतो.
प्रत्येक गावात येतोच. मग पहाटेच त्याला भावपूर्ण श्रद्धांजली व्हायची, ओळखीचा असो नाही तर नसो. भावपूर्ण श्रद्धांजली 4-5 फुलं टाकून द्यायची. आपल्याकडे फुकटच आहे, 10-12 टाका. लगेच खाली एखाद्याचा वाढदिवसाचा फोटो येतो, म्हणजे याचा जन्म झाला म्हणजे जगावर किती उपकार झाले, त्याला तेच फुलं टाकून द्यायची. म्हणजे गेला तरी तेच, त्यात काही संवेदना नाही. आणि असा आमचा दिवस सुरू होतो. आणि दिवस त्या आभासी जगात सुरू झाला की त्याची भुरळ पडत चालते. आमचे तरुण मित्र एकत्र येतात, अलिबाबाच्या गुहेसारख्या साईट्सवर नको त्या साईट्स पाहतात. अहो, आमचे आजचे तरुण मुलं त्या मोबाईल मधल्या सुंदर स्त्रिया पाहून आता आम्हाला आमची आई सुद्धा कुरूप वाटायला लागली. पण मित्रांनो, या जगात सगळ्यात सुंदर कोण असेल तर ती आपली आई आहे. आईनं जर मेकअप केला तर ती सगळ्यांपेक्षा सुंदर दिसेल, पण आपण उपाशी म्हणू, कारण आपल्या पोटासाठी तिला मेकअप करता येत नाही. हे आपल्या आदर्श जे आहेत, आपली आई आहे, आपले वडील आहे. ठीक आहे, तुम्ही एखाद्या नाटासारखे 6 पॅक मिळवा, व्यायाम केला पाहिजे, पण ते मिळवण्याआधी आपल्या उघड्या अंगाच्या बापाकडे पहा. त्याचे हाडं उभं आले कोणासाठी आहे? ते आपल्यासाठी आहे. तो शेतात काम करताना पहा, घरात काम करताना, बाथरूम मध्ये साधा साबणेचा तुकडा असला छोटासा, तुम्ही वापरत नाही. तुम्ही सांगता मम्मी मला नवा साबण दे, मम्मी तुम्हाला नवा साबण देते. पण तो छोटा तुकडा कुठे जातो? तो फेकून दिला जात नाही. तो तुकडा आपले वडील लावत असतात, कारण त्यांना एक माहित असतं आपण काटकसर केल्याशिवाय आपला मुलगा, आपली मुलगी शिकणार नाही. म्हणून मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, एकच गृहीतक या जगामध्ये अंतिम सत्य आहे. तुम्हाला मित्र फसवील, मैत्रीण फसवील, सगळं जग फसवील, पण तुम्ही कसे वागला तरी 2 माणसं तुम्हाला कधी फसवणार नाहीत, दूर लोटणार नाहीत. ते म्हणजे एक आपली आई आणि दुसरे वडील. कधी म्हणून एखाद्या पिरियडला बसताना आपलं लक्ष विचलित झालं तर डोळे मिटून फक्त हा विचार करा, माझी आई आता काय करत असेल, माझे वडील आता काय करत असतील. तुम्ही भानावर याल, चटकन डोळे उघडाल आणि तुमचं कॉन्सन्ट्रेशन राहील अध्यापनाकडे, प्राध्यापक काय शिकवतायत त्याकडे. म्हणजे हे सगळं या तरुण वयात आम्हाला या जाणीवा पाहिजे. नाहीत असं नाही. तरुण पिढी अत्यंत स्मार्ट आहे, चांगल्या. ठीक आहे, मोबाईलमुळे काही गोष्टी घडत असतील, ते वेगळ्या आहेत. म्हणजे आता तर तात्या असं झालंय, पूर्वी कसं वडील घरी आले की लहान पोरगं धावत जायचं, बाबा आले बाबा आले बाबा, त्याला उचलून घ्यायचे. बाप पटापट मुके घ्यायचा, दिवसभर पोरगं मला भेटलं नाही. आई पाहायची बाप आणि लेकाची किती छान संवाद चाललाय. आताही वडील येतात, मुलगा धावत जातो, पप्पा आले पप्पा आले पप्पा, त्याला उचलून घेतात. ते त्यांच्या खिशातला मोबाईल घेतात, पळून जातो. मग पप्पाला समजतं आपल्यासाठी आलाच नव्हता. म्हणजे आता ज्या वडिलांच्या खिशात मोबाईल नसेल त्यांच्याकडे मुलगा सुद्धा येणार नाही, अशी परिस्थिती आहे. आणि या परिस्थितीतून जात असताना तारुण्याचा आनंद आपण लुटलाच पाहिजे, पण तो लुटताना असे ध्येय, क्रीडा असेल, कला असेल, साहित्य असेल, तुम्हाला जगण्याला आनंद मिळवी, एक या सगळ्या गोष्टी मनाभोवती एक सुंदर कवच निर्माण करतात, दुःख दूर करतात आणि प्रगती सुद्धा करतात. या मुलींचंच पहा, मुलांचं पहा, क्रीडा क्षेत्रातून, कला क्षेत्रातून किती उत्तुंग भरारी यांनी घेतली. अभ्यास करू नका असं नाही, कारण ही इतकी स्मार्ट पिढी आहे. एक मुलगा एका प्राध्यापकांच्या तासाला बसतच नव्हता. सरांनी ठरवलं याचा पेपर समोर आल्यावर आला, पेपर समोर पहिल्या सत्राला त्याला एकदा तो बसला मित्रांबरोबर, सरांचं लक्ष होतं, हा वर्षभरात बसला. 40 पैकी त्याला 39 मार्क्स पडले. सरांनी त्याला म्हणजे तुझा 1 मार्क कुठे गेला? तो म्हटला, सर मी चुकून तुमच्या एका तासाला बसलो, तेवढाच 1 मार्क. आता ज्याच्यात प्रतिभा आहे तो हे करू शकतो, तुम्ही असं करू नका, तुम्हाला एकच पडेल. पण ज्याच्यात प्रज्ञा आहे, ज्याच्यात प्रतिभा आहे, ते मुलं अशी आहे, खूप स्मार्ट आहे. फक्त त्यांना दिशा मिळण्याची गरज आहे. आणि मला वाटतं कर्जत सारख्या थोड्याशा पूर्वी आठवणी वाटणाऱ्या, आता काही दुष्काळी भागामध्ये, कारण प्रतिभा ही कुठं बंगल्यामध्ये श्रीमंताच्या घरात जन्म घेत नाही, ती झोपडीत जन्म घेते, रानावानात जन्म घेते, काट्याकुट्यात जन्म घेते. याचं प्रत्येक या कॉलेजकडे पाहून येतो. त्या आमच्या आसपासचे सगळे खेड्यातले हे मुलं आज किती आज नॅशनल पातळीपर्यंत गेले की अभिमानाची गोष्ट आहे. म्हणून मगाशी तात्यांनी जे सांगितलं, जी कविता सांगितली की आजचा दिवस व्हॅलेंटाईन दिवस, म्हणजे खरं ते म्हटले की ते आई वडिलांना जे सांभाळत नाही 30% पगार कपात करा, कारण त्यावेळेस आम्ही अभ्यास केला होता. तात्या त्यावेळेस सदस्य नव्हते. जिल्हा परिषदेच्या 75 सदस्यापैकी 30 सदस्य असे होते तेच आई वडिलांना सांभाळत होते. म्हटलं आधी तुम्ही सांभाळा, मग आम्हाला सांगा. कारण अजूनही माझ्या वडिलांचं वय 92 आहे. मी बाहेर कुठं कार्यक्रमाला जातो हे 2च व्यक्तींना माहित असतं, माझ्या पत्नीला आणि वडिलांना. आणि मी ज्यावेळेस वेळ मिळेल त्यावेळेस मी मेडिकलमध्ये जाऊन, दुकानात जाऊन सगळ्यात सुगंधित साबण कुठला आहे तो द्या म्हणून त्यांना 2-3 दिवसातून एकदा खसखसून आंघोळ घालत असतो. मला पंढरपूरला गेल्याचा आनंद मिळतो. एवढंच
आणि पत्नीला तर सांगावं लागतं कुठे आहे. आज तर त्यानं विचारलं कुठे आहे, खात्री करून घेतली. कारण हे काय फक्त तरुणांच्या बाबतीत नाही, आज भीतीचाच दिवस आहे. मोबाईलवर काय कोण काय कुठं तरी सांगताच येत नाही. पण मित्रांनो एक सांगतो, प्रेम सुद्धा ही उदात्त भावना आहे. उदात्त ती कशी आली? बाजीराव मस्तानीचं प्रेम का होतं त्यांचं प्रेम? बाजीराव कर्तृत्ववान होता आणि मस्तानी अंतरंगापासून बहिरंगापर्यंत सुंदर होती. कर्तृत्वानं सौंदर्यावर प्रेम केलं आणि सौंदर्यानं कर्तृत्वावर प्रेम केलं. याला खरं प्रेम. नाही तू कोण एमएससी केमिस्ट्री, मुलगा काय करतो, काय गॅरेजवर आहे, काय प्रतिभा आहे, कुठं कर्तृत्व आहे? सौंदर्यामध्ये दिसण्याचं सौंदर्य आहे. मस्तानी इतकी सुंदर होती, मनानं तर सुंदर होतीच, शरीरानं इतकी सुंदर होती की असं म्हणतात तिनं पान खाल्ल्यानंतर तिच्या कंठातून रस पाजरताना दिसायचं असं म्हणतात. मी पण वाचलंय. मी म्हणाले क्लासमेट असल्यासारखी बोलताय. त्याच्याही पुढे जाऊन आमच्या एका कवीनं मित्रानं अशी कविता लिहिली, मस्तानीचं काय घेऊन बसले, माझी प्रेयसी इतकी सुंदर आहे, प्राजक्ताच्या झाडाखाली बसली म्हणून प्राजक्ताचं फुल पडलं तिच्या डोक्याला टेंबूळ आला. काय कल्पना शक्ती ही कल्पना शक्तीचे दिवस आहे. परंतु एक गोष्ट मित्रांनो लक्षात ठेवा की पुरुषाचं सौंदर्य त्याच्या कर्तृत्वात असतं. तुम्ही कर्तृत्व करा हे तुमचं खरं सौंदर्य आहे. आणि स्त्रीचं सौंदर्य जे आहे तिच्या अंतरंगापासून बहिरंगापर्यंत तिचं जे सौंदर्य आहे ते तिचं कर्तृत्व. हे कर्तृत्व आणि सौंदर्याचं जर प्रेम जमलं तर ते टिकतं. तुम्हाला काही उदाहरण मी सांगतो. तुम्ही जर कधी चाळीसगावला गेला तर फलाटावर उतरा, नगरकडून जाताना उजव्या डाव्या बाजूला तुम्हाला एक जुना बांगला दिसेल. तो बांगला कुणाचा आहे? केकी मूस नावाचा एक जगप्रसिद्ध छायाचित्रकार आहे. ते आता वारले. त्यांची प्रेम कथा जगामध्ये प्रसिद्ध आहे.